नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त अतिशय सोपे, सुंदर आणि दमदार असे भाषण बघणार आहोत. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य. अशा ह्या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम महिला भगिनींनो. आज 8 मार्च. आज आपण येथे सर्वजण महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ, मैं मेरी झाशी कभी नहीं दूंगी असे ठमकावून इंग्रजांशी संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणाची महती ओळखून स्त्रियांना शिक्षण देणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. सर्वांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. या दिनाची खरी सुरुवात कधी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? तर या दिवसाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली. 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे लढा पुकारला. स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष हा जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो. तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखांखाली विश्व ते सारे वसावे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेल्या प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू, भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर. अशा या स्त्रियांचा गौरव सांगताना मला खूप अभिमान वाटत आहे. सलाम या नारी शक्तीला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहेत. स्त्री शिक्षणाची महती ओळखून स्त्री शिक्षणाचा वारसा हाती घेतलेल्या महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिकून वारसा हाती घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेताना त्यांची पत्नी रमाबाई यांनी कष्ट करून पैसे कमावले. अशी अनेक उदाहरणे पुरुषांच्या यशामागे स्त्रियांचा वाटा दर्शवतात. आजही समाजात मुलींना जन्म देताना विचार केला जातो, मुलींचा तिरस्कार केला जातो, महिलांचा अपमान केला जातो. स्त्री पुरुष समानता ही समाजात आचरणात आणायला हवी. प्रत्येक स्त्री समाजात स्वतःची ओळख निर्माण करीत आहे. तिचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. कुटुंबातील निर्णय तिच्यावर थोपवण्याऐवजी निर्णय घेण्यात तिला सामील करून घ्यायला हवे. स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी. तरच आपला भारत देश सुरक्षित, सक्षम आणि बलवान होईल. शेवटी मी हेच म्हणू इच्छिते की तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार. तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार. लक्ष लक्ष दिव्यांनी उधळू दे तुझा संसार. कर्तृत्व अन सामर्थ्याची ओढून घे नवी झालर. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. धन्यवाद.